महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आमचे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे जेवढे नोंदित कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांना या वर्षीच आम्ही घर देणार आहोत। कुठलीच वेटिंग लिस्ट आता आम्ही ठेवणार नाही आणि ज्यांची नावं आलेली नाहीत त्यांची नोंद आता सुरू केली आहे। पुढच्या 1 महिन्यात त्यांची नोंद घेऊन पुढच्या वर्षीपासून त्यांचा नंबर आम्ही लावणार आहोत। पण एकही अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा व्यक्ती हा बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आणि रचना आपण केली आहे। तर घरकुल लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, कारण पूर्वी बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुल लाभापासून वंचित राहावं लागत होतं आणि आता सरसकट जे लाभार्थी आहेत यांना घरकुल मिळणार आहेत। यासाठी सर्वप्रथम जी लाभार्थ्यांना आहे सेल्फ सर्वे केलेला होता त्यांची आता अधिकारिक स्तरावर छाननी सुरू करण्यात आलेली आहे आणि या छाननी अंतर्गत आता ज्या लाभार्थ्यांनी सेल्फ सर्वे केला होता असे सर्वच लाभार्थी जवळजवळ पात्र होणार आहेत। तर जे लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांनी अधिकारिक स्तरावर छाननीसाठी आलेले जे अधिकारी असतील त्यांना ज्या जागेवर तुम्हाला घरकुल बनवायचं आहे या जागेचा व्यवस्थित नोट कॅमचा जो फोटो आहे तो अपलोड करावा, जेणेकरून तुम्हाला या अर्जातून बाद होणार नाही। तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा व इतर गरजूंपर्यंत शेअर करा। धन्यवाद।